नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये दत्त जयंती 2024 मध्ये नेमकी कधी आहे त्याविषयी आपण माहितीही जाणून घेणार आहोत। तर पहा, कॅलेंडरनुसार दत्त जयंती ही 14 तारखेला दिलेली आहे, शनिवारी 14 तारखेला, आणि आपल्या स्वामींच्या केंद्रानुसार दिंडोरी प्रणित सेवेनुसार दत्त जयंती ही 15 डिसेंबर रोजी साजरी करायची आहे। आता बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या अशा कमेंट होत्या की ताई, नेमकं दत्त जयंती ही 14 तारखेला आहे की 15 तारखेला? तर हे बघा, गाणगापूरमध्ये दत्त जयंती ही एक दिवस आधी साजरी केली जाते, अर्थात 14 तारखेला गाणगापूर येथे दत्त जयंती साजरीही केली जाते। आता यावर्षी पौर्णिमा तिथी ही 2 दिवस आलेली आहे। पौर्णिमा ही 14 तारखेला शनिवारी दुपारी 4:51 सुरू होणार आहे आणि ही पौर्णिमा 15 तारखेला रविवारी दुपारी 2:31 समाप्त होणार आहे। ज्यावेळेस 2 दिवस पौर्णिमा तिथी येते त्यावेळेस हा प्रश्न निर्माण होतो, परंतु ज्यावेळेस पौर्णिमा एक दिवस येते त्यावेळेस त्याच दिवशी सर्वत्र दत्त जयंती ही आपण मोठ्या उत्साहात साजरीही करत असतो। आता 14 तारखेला पौर्णिमा दुपारी लागत असल्यामुळे संध्याकाळी दत्त जयंती ही रोहिणी नक्षत्रावर गाणगापूर येथे साजरी केली जाईल। त्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी 14 तारखेला संध्याकाळीच दत्त जयंती साजरी केली जाते। तुम्ही 14 तारखेला संध्याकाळी दत्त जयंती साजरी जरी केली तरी चालणार आहे आणि स्वामींच्या केंद्रामध्ये दत्त जयंती ही पौर्णिमेच्या सकाळी म्हणजे 15 तारखेला दुपारी 12:39 साजरीही केली जाते। बघा, प्रत्येक वर्षी दुपारी 12:39 दत्त जयंती ही साजरी केली जाते। तुम्ही जर का केंद्रात जाणार असाल तर तुम्ही यावेळेस दत्त जयंती साजरी करू शकता, आणि जर तुम्ही घरी दत्त जयंती साजरी करणार असाल तर 15 तारखेला दुपारी 12:39 दत्त जयंती तुम्ही साजरी केली तरीही चालेल। त्याचप्रमाणे बऱ्याच परिसरांमध्ये आजूबाजूला गावात दत्त जयंती ही 15 तारखेला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी देखील साजरी केली जाते। मग 15 तारखेला तुम्ही दत्त जयंती दुपारी साजरी केली तरीही चालेल, संध्याकाळी साजरी केली तरीही चालेल। ज्यांना 14 तारखेला ही साजरी करायची असेल त्यांनी 14 तारखेला संध्याकाळी साजरी करावी तरीही चालणार आहे, कारण आपण सूर्याने बघितलेली अमावस्या आणि सूर्याने बघितलेली पौर्णिमा ही ग्राह्य धरत असतो। त्यानुसार सूर्याने पौर्णिमा ही 15 तारखेला पाहिलेली आहे। उगवत्या सूर्याने बघितलेली पौर्णिमा म्हणजेच 15 तारखेची पौर्णिमा आपण ग्राह्य धरायची आहे। याच दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे। त्यामुळे आपण 15 तारखेला दत्त जयंती दुपारी साजरी केली तरीही चालणार आहे आणि संध्याकाळी साजरी केली तरीही चालणार आहे। आणि ज्यांना 14 तारखेला संध्याकाळी साजरी करायची असेल त्यांनी 14 तारखेला साजरी केली तरीही चालेल। पौर्णिमा तिथी ज्यावेळेस 2 दिवस येते त्यावेळेस हा संभ्रम निर्माण होतच असतो। त्याच वेळेस फक्त ही शंका निर्माण होत असते, ज्यावेळेस पौर्णिमा ही एक दिवसाची असते त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी त्याच दिवशी दत्त जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी आपण करत असतो। दत्त जयंती कशी साजरी करावी, त्याचबरोबर या दिवशी कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत याविषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता। तर अशा प्रकारे ज्या काही माझ्या मैत्रिणींच्या कमेंट्स होत्या त्यांच्यासाठी मी हा डिटेल व्हिडिओ दत्त जयंतीविषयी माहितीही दिलेली आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि या व्यतिरिक्त तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। श्री स्वामी समर्थ।